हॅलो, मी अंजली एटीएम किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज रानमेवा रेसिपीमध्ये मी लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी आपल्याला इथे टट्टूची शेंग लागणार आहे। ती मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये कापायची आहे त्या शेपमध्ये इथे शेंग कापून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला त्याला मधून कापायचा आहे। त्यातील आपल्याला बिया काढून टाकायच्या आहे। बिया आपल्याला लोणच्यामध्ये नाही वापरायच्या आणि ह्या लोणच्याची टेस्टही खूप छान लागते। थोडीशी तुरट तिखट आणि आंबट खूप मस्त टेस्ट लागते। या पद्धतीने आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे। हे लोणचं बनवताना मी तेलाचा वापर नाही करणार आहे। त्यासाठी हे लोणचं बनवल्यानंतर 1 ते 2 दिवस बाहेर आपल्याला मुरू द्यायचं आहे आणि त्यानंतर फ्रीज मध्ये स्टोअर करायचं। आपण तेलाचा इथे वापर न केल्यामुळे आता याच पद्धतीने मी सर्व शेंगामधील बिया काढून घेते आणि बाकीची शेंग आहे त्या कापून घेते। आता इथे सर्व शेंगा मी व्यवस्थित छान कापून घेतलेले आहे। त्यानंतर धने आणि जिरे मी कोरडेच भाजून घेतले। त्याचप्रमाणे मोहरी पण इथे कोरडीच मी भाजून घेतलेली आहे। आता आपण लोणचं बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी एक बाउल घ्यायचं, त्यामध्ये ज्या आपण टट्टूच्या शेंगा चिरून ठेवल्या होत्या त्या टाकायच्या आहे। त्यानंतर धने आणि जिरे क्रश टाकायचे, मोहरी क्रश केलेली टाकायची आहे, हळद टाकायची, त्यानंतर तिखट टाकायचं, त्यानंतर चवीनुसार इथे मीठ लागेल। इथे मी काश्मीरी तिखट टाकत आहे, ते ऑप्शनल आहे। आणि इथे मोहरीची डाळ टाकायची आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर मी इथे लिंबाचा रस टाकणार आहे। मी इथे 5 ते 6 लिंबाचा रस काढून घेतलाय आणि तो टाकलाय यामध्ये। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे लोणचं भरून घ्यायचं आहे आणि इथे काचेच्याच बरणीचा वापर करायचा, त्यामुळे लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं। इथे लोणचं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। माझ्या चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा। इथे आपलं टट्टूचं लोणचं तयार आहे।